हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 5. कर्म संन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचमोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 5. श्लोक क्रमांक 1. अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च संशसि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. अर्जुन म्हणाला, कृष्णा, कर्मसन्यासाची प्रशंसा करतोस आणि पुन्हा कर्मयोगाचे आचरण करायला सांगत आहेस. जे काही निश्चितपणे एक श्रेयस्कर असेल तेच मला सांग. दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी अर्जुनाची जी स्थिती झालेली होती तशीच त्याची स्थिती आत्ताही झालेली आहे. सांख्ययोग सांगून झाल्यावर त्याने अशीच शंका घेऊन भगवंत श्रींना प्रश्न विचारलेला होता. जनार्दना, तुमच्या मताप्रमाणे जर कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे तर मग केशवा मला या घोर कर्मात कशासाठी ढकलत आहात? आपल्या या अशा द्विधा वक्तव्यामुळे माझी बुद्धी गोंधळून जात आहे. तुम्ही काहीतरी निश्चित असे एक सांगा की जे आम्हाला श्रेयस्कर होईल. कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे असे म्हटल्यावर तो लगेच कर्म सोडून बुद्धीच्या मागे धावायच्या तयारीला लागला. त्यामुळे पुढे 2 अध्याय सांगायला लागले. आताही अर्जुन पुन्हा गोंधळलेला आहे. भगवंत श्रींनी कर्मसन्यासाची प्रशंसा केल्यावर लगेच तो कर्मसन्यास घेऊन कर्मयोगाला रामराम करायला उत्सुक आहे. वास्तविक पाहता 4थ्या अध्यायाच्या शेवटी भगवंत श्रींनी त्याला म्हटलेलं आहे की धनंजय, योग आणि संन्यास यामुळे ज्याला कर्मयोग प्राप्त झालेला आहे, ज्ञानयोगामुळे जो संशयमुक्त झाला आहे, अशा आत्मज्ञानीला कर्म बंधनकारक होत नाही. येथे भगवंत श्रींना एवढेच सांगायचे आहे की योगाचरण आणि संन्यस्त वृत्ती यामुळे कर्माचा कर्तेपणा राहत नाही. असे सांगण्यात ते कर्म करायलाच प्रवृत्त करत आहेत. कारण 4थ्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात श्लोक क्रमांक 42 मध्ये ते अर्जुनाला सांगतात, भरतवंशीया, यास्तव हृदयात घट्ट बसलेल्या संशयाच्या भूताला ज्ञानरूपी तलवारीने स्वतःच कापून काढ आणि योगस्थित होऊन उभारी घे. परंतु हे त्यांचे शेवटचे सांगणे अर्जुन सोयीस्करपणे विसरलेला आहे. तो कर्मसन्यासाचा चुकीचा अर्थ पकडून युद्धापासून दूर जायला कारण शोधत आहे. अर्जुन असे का करत आहे? यामागे अनेक कारणे असू शकतात. अर्जुन अजूनही आप्तस्वकीयांच्या मोहजालातून पूर्णपणे बाहेर आलेला नाही. त्याला अजूनही स्वकर्माबद्दल संशय आहे. त्यामुळे युद्धापासून दूर जायला जरा जरी कुठे छोटी फट आढळली तरी तो त्यामधून निसटून जाऊ इच्छित आहे. अर्जुन त्याला युद्धापासून दूर नेण्यासाठी जे सोयीचे आहे त्याप्रमाणे भगवंत श्रींच्या बोलण्याचा अर्थ लावत आहे. तो यामधून पूर्णपणे बाहेर पडून भगवंत श्रींचा उपदेश ग्रहण करू शकत नाही. त्यामुळे त्याच्या सध्याच्या कुवतीप्रमाणे तो भगवंत श्रींचे बोलणे ग्रहण करत आहे. त्याला युद्धापासून दूर जायला उपयुक्त असा अर्थ काढून तो कृष्णाच्या मुखातून, हो, युद्ध करू नको, युद्ध करणे तुम्हाला श्रेयस्कर नाही, असे वदवण्याचा खटाटोप करत आहे. अर्जुनाला कृष्णाच्या उपदेशातून स्वतः काहीही शोधायची इच्छा नाही. त्याला कृष्णाकडून एकदम तयार उत्तर हवे आहे. कोणताही चांगला गुरु असे तयार ज्ञान शिष्याला देत नाही. तो शिष्याला मार्गदर्शन करतो. कारण तयार ज्ञान असू शकत नाही.
आत्मज्ञानाची अनुभूती घ्यायची असते. गुरुच्या मार्गदर्शनाखाली शिष्याने त्याचे संशोधन करायचे असते. यास्तव भगवंत श्री अर्जुनाला कितीही हवे असले तरी तयार मसाला देणार नाहीत. यामुळे अजूनच गोंधळून तो शंका विचारत आहे. अर्जुनाने कितीही शंका विचारल्या तरी भगवंत श्री त्या सर्व शंकांचे समाधान करायला तयार आहेत. अर्जुनाने त्यापासून स्वतः बोध घ्यायचा आहे. असा बोध व्हायला जो वेळ लागेल तोपर्यंत अर्जुन काही ना काही शंका आणि प्रश्न विचारत राहणार आहे. अर्जुनाला राज्य नको आहे असे नाही. आप्तस्वकीयांची गुरुजनांची हत्या टळून युद्ध न होता जर त्याला राज्य मिळू शकले तर त्याला राज्योपभोग घ्यायला हवे आहेत. यास्तव तो भगवंत श्रींजवळ चर्चा अशी काही करत आहे की युद्ध टाळून हत्या टाळून काही इतर मार्गाने उपाय शोधून काढता आला तर अजूनही काढावा. अर्जुन चर्चा करत आहे, शंका विचारत आहे, प्रश्न विचारत आहे. मात्र प्रत्यक्ष युद्धभूमी सोडून पळून जात नाही. याचा अर्थ त्याच्या अंगी वैराग्य वगैरे आलेले नाही. मात्र शक्यतो संहार टाळण्याचा त्याच्यापरी त्याचा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न चालू आहे. अर्जुनाचा अजून एक गैरसमज झालेला आहे. त्याला भगवंत श्रींच्या उपदेशाचा असा अर्थ वाटत आहे की अर्जुना, तू ज्ञानयोग तरी स्वीकार किंवा कर्मयोग तरी स्वीकार. तू कर्मसन्यास तरी स्वीकार किंवा कर्मयोग तरी स्वीकार. अर्जुनाला चुकीने वाटत आहे की त्याला काहीतरी एक स्वीकारण्याची मुभा मिळत आहे, म्हणून तो त्यातील श्रेयस्कर काय ते विचारत आहे. वास्तवात अर्जुनाला ज्ञानयोगाने कर्मयोग समजावा, त्याने कर्मसन्यास जाणून कर्मयोग साधावा आणि त्याने निष्काम राहून स्वधर्माने स्वकर्माने प्राप्त असे जे सांप्रत समोर युद्ध उभे राहिले आहे ते करावे, अशी भगवंत श्रींची इच्छा आहे. यामुळे भगवंत श्री न कंटाळता त्याच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देत आहे. तो प्रश्न विचारत आहे आणि दिलेली उत्तरे ऐकत आहे. त्यावर कसाही असो पण विचार करत आहे. हेही एक चांगले लक्षण आहे. असे न करता जर त्याने युद्धातून सरळ माघार घेतली असती तर मोठी पंचाईत झाली असती. त्यामुळे तो प्रश्न विचारत आहे हे चांगले आहे. त्यामुळे त्याला योग्य मार्गावर आणायला संधी आहे. हरिओम.